हा ते सगळ्यासाठीच घेतलं मुद्दाम. माझ्याकडे लागलं पण बाकी सगळ्यालाच घेतलं. दिनांक 4 तारखेला आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी सोहळा कन्यानगर या ठिकाणी मुक्कामाला येणार आहे आणि कन्यानगरला मुक्कामाला आल्याच्या नंतर दिनांक 5 तारखेला त्या ठिकाणी JS कॉलेजला मुक्कामाला आपलं रिंगण सोहळ्यासाठी सकाळी 6 वाजता प्रस्थान कन्यानगरहून होणार आहे आणि त्यानंतर 7 वाजता या ठिकाणी रिंगण सोहळा सुरू होणार आहे. काय म्हणजे काय महत्व आहे पहिल्यांदा जालन्याला रिंगण सोहळा होतो, जालन्यातील नागरिकांना काय आव्हान कराल आणि तयारी कुठपर्यंत आहे? वारकऱ्यांचं खरं तर दैवत म्हणजे विठुराया आहे आणि विठुराया असल्या कारणाने त्या दैवताचं मुख्य रिंगण हा एक परंपरेनुसार आखलेलं एक आपण ज्याला जोतक म्हणू शकतो किंवा एखादा प्रतीक म्हणू शकतो. वारकरी रिंगण म्हणलं की त्या ठिकाणी आनंदाचं प्रतीक म्हणून मी आनंदासाठी सर्व जालनेकरांना हे जे रिंगण आयोजित झालेलं आहे, ऐतिहासिक रिंगण आयोजित झालेलं आहे, याच्यामधील प्रकार मी सांगतो तुम्हाला. कसं सुरुवात होईल, कशा पद्धतीने सुरुवात होईल हे सर्व मी क्रमवारी सांगतो. ऐका. ज्या वेळेस पालखी आपलं JS कॉलेजच्या गेटवर येईल त्यावेळेस पताके पुढे येतील आणि या ठिकाणी एक 200 ते 300 वारकरी या ठिकाणी टाळकरी राहतील. टाळकरी राहिल्याच्या नंतर पहिले पताकेवाले पळतील, त्याच्यानंतर टाळकरी पळतील, त्याच्यानंतर महिला वर्ग पळण आणि शेवट एकदा अश्व पळाला ना, अश्व म्हणजे घोडा, एकदा घोडा पळाला की रिंगण समाप्त झालं. आणि रिंगणाचं महत्व असं आहे की आई साहेब स्वतः मुक्ताबाई रिंगण खेळती. म्हणजे आमची सर्व वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे, भावना अशी आहे की आई साहेबांनी हे रिंगण खेळले म्हणजे खुद्द मुक्ताबाई या ठिकाणी रिंगण खेळण्यासाठी येत आहे आणि रिंगण मुक्ताबाई खेळते, ही आमच्या सर्व वारकऱ्यांची रिंगणाविषयीची धारणा आहे. म्हणून रिंगण हे वारकऱ्यांचं प्रतीक मानलेलं आहे आम्ही. म्हणून हे रिंगण आपल्या जालना जिल्ह्यात होते. हे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की तुम्ही त्या ठिकाणी 6 वाजता सकाळी सगळ्यांनी आपापले घरदार सोडून JS कॉलेजकडे यावं ही विनंती.